एका चुकीच्या निर्णयाने किंवा कदाचित एका धाडसी विचाराने माझ्या आयुष्याची रात्र सर्वात रंगीन आणि गुपित रात्र बनवून टाकली. एकाच बेडवर, इतक्या जवळ की एकमेकांशी श्वासही ऐकू येत होते. काय झालं असेल त्या रात्री जाणून घेण्यासाठी कथा शेवटपर्यंत नक्की ऐका. आमच्या कॉलनीतील ते दुमजली घर आणि त्या घरांच्या भिंतींनाही जणू सुगंधा काकूंच्या येण्याने वाचा फुटली होती. काकू दिसायला अतिशय देखणी आणि अप्सरेसारखे होत्या. त्यांचे ते बोलके डोळे आणि नखरेल चालढाल कोणाच्याही घायाळ करणारी होती. त्यांचं वय 35 ते 36च्या आसपास असेल, पण त्यांचा सळपातळ बांधा आणि चेहऱ्यावरील ती कांचनकांती एखाद्या विशिलत्या तरुणालाही लाजवेल अशी होती. माझं वय जेमतेम 20-21 वर्ष. मी कॉलेजमध्ये जाणारा खट्टा आणि पिळदार शरीराचा तरुण. काकू रोज आमच्या घरी काही ना काही बहाण्याने यायच्या. कधी साखर न्यायला तर कधी सहज गप्पाच मारायला. मी हॉलमध्ये टी व्ही पाहत बसायचो आणि त्या माझ्याकडे बघून मिश्किलपणे हसायच्या. त्यांच्या त्या माझ्या हसण्याने मनात काही सनई वाजायची. जणू काळ तिथेच थांबत असायचं. त्यांच्या केसातला तो मोगऱ्याचा सुगंध संपूर्ण घरात दरवळायचा आणि ती त्या सुगंधानेच बेधुंद व्हायचं. एके दिवशी मम्मी आणि पप्पांना शेतीच्या कामासाठी तातडीने गावी जावे लागले. घरात मी एकटाच होतो, म्हणून मम्मीने काकूंना सांगितलं, याला तुमच्याकडेच राहू द्या रात्री. माझ्यासाठी तर ही एक स्वप्नवत संधी होती. काकूंचे मिस्टर वारून 1 वर्ष झाले होते, त्यामुळे त्याही घरात एकट्याच होत्या. रात्रीचे 11 वाजले होते. बाहेर गुलाबी थंडी जाणवू लागली होती. काकूंच्या घरी मी पोहोचलो तेव्हा त्यांनी विचारलं, आदित्य, तू हॉलमध्ये झोपणार की बेडरूममध्ये माझ्यासोबतच? त्याच क्षणी माझ्या मनात विचारांचा थरथराट सुरू झाला. त्या म्हणाल्या, चल बेडरूममध्ये झोप, तिथे तुला छान छान उबदार वाटेल. काकू बेडरूममध्ये झोपायला गेल्या. मी थोडा वेळ टी व्ही बघत बसलो, पण माझं लक्ष मात्र त्या बेडरूमच्या दरवाजाकडेच होतं. तासाभराने मी हळूच बेडरूमचा दरवाजा उघडला. खोलीत भयान शांतता होती. मी लाईट लावून पाहिलं तर काकू गाढ झोपल्या होत्या. त्यांच्या मखमली त्वचेवर चंद्राचा प्रकाश पडल्यासारखा आभास होत होता. मी हळूच लाईट बंद केली आणि अंधारात चाच पडत बेड शोधला. हृदयाची धडधड आणि तो स्पर्श. मी काकूंच्या शेजारी जाऊन आडवा झालो. एकाच बेडवर इतक्या जवळ मी कधी स्वप्नातही कल्पना जवळीक अनुभवली नव्हती. माझ्या हृदयाचे ठोके इतके वाढले होते की मला वाटलं काकूंना ते ऐकू जातील की काय. वातावरणात एक वेगळीच मादकता भरून राहिली होती. अचानक काकू झोपेतच माझ्या दिशेकडे म्हणजेच माझ्याकडे वळल्या. त्यांचा एक हात सहजपणे माझ्या छातीवर येऊन पडला. त्यांच्या हाताचा जो मऊ स्पर्श माझ्या अंगावर शहारे आणत होता. त्याच स्पर्शाने शरीरातून जणू वीज संचारली. माझ्या श्वासांची लय त्यांच्या श्वासांची जुळू लागली होती. काकूंना वाटलं असावं की मी झोपेत आहे, म्हणून मी सुद्धा डोळे मिटून घेतले. त्यांच्या श्वासांची उष्णता मला माझ्या चेहऱ्यावरच जाणवत होती. त्या एकांत क्षणी आम्ही दोघेही जगाला विसरून एकमेकांत हरवून गेलो होतो. काकूंच्या त्या रेशमी जवळकीने माझ्या मनातील संयम सुटत चालला होता. रात्रीची ती भयान शांतता आता एका वेगळ्याच जुनीत बदलणार होती. काकूंचा तो हात माझ्या छातीवर होता आणि त्यांच्या स्पर्शाने माझ्या शरीरातील अस्वस्थता वाढत चालली होती. त्यांच्या श्वासांचा वेगही आता हळूहळू लयबद्ध होत होता. बाहेर पावसाच्या सरी हलक्या हाताने बरसत होते आणि आत आमच्या श्वासांची उष्णता खोलीतल्या हवेला उबदार करत होती. मी तसाच पडून होतो, पण माझं मन मात्र बेभान झालं होतं. काकूंच्या मखमली त्वचेला स्पर्श मला वेडू लावत होता. मी खूप हळुवारपणे माझा हात त्यांच्या हातांवरून फिरवायला सुरुवात केली. त्या गाढ झोपेत होत्या की फक्त तसं भासवत होते हे मलाच समजत नव्हतं, पण त्यांच्या शरीराची ती मादकता मला स्वतःकडे ओढत होती. अंधार इतका होता की एकमेकांचे चेहरे दिसत नव्हते, पण शरीराच्या स्पर्शाने सर्व काही स्पष्ट होत होतं. मी चोरून त्यांचा हात शोधला आणि माझ्या हातांच्या बोटांनी त्यांच्या तळहाताला स्पर्श केला. त्याच स्पर्शाने काकूंच्या शरीरात जणू एक शहारे आले असावे. त्यांनी आपला हात मागे घेण्याऐवजी उलट माझ्या हाताची पकड थोडी घट्ट केली. त्यांच्या या प्रतिसादामुळे
माझ्या मनातही भीती कुठल्या कुठे पळून गेली होती. मी थोडा आणखी सरकून त्यांच्या जवळ गेलो. आता आमच्यातलं अंतर पूर्णपणे मिटलंच होतं. काकूंच्या केसांची एक बट त्यांच्या चेहऱ्यावर आली होती. मी ती हळूच बाजूला केली आणि त्यांच्या केसांवरून हात फिरवायला सुरुवात केली. त्यांचा केसांतून येणारा तो मोगऱ्याचा सुगंध मला मदहोश करत होता. त्याच क्षणी मला जाणीव झाली की काकूसुद्धा जाग्या आहेत. त्यांच्या श्वासांची गती वाढली होती आणि त्यांच्या हृदयांची धडधड मला माझ्या छातीला जाणवत होती. मी धीर एकवटला आणि त्यांना मिठीत घेतला. काकूंनीही कोणता प्रतिकार केला नाही. उलट त्यांनी मला अधिकच जवळ ओढलं होतं. त्यांचा तो त्या रेशमीजवळ एक गीत, एक असा आधार होता ज्याची मी वर्षानुवर्षे वाट पाहत होतो. आदित्य. त्यांनी अगदी अस्पष्ट आवाजात माझं नाव घेतलं. तो आवाज एखाद्या संगीतासारखा माझ्या कानातच घुमला. त्यांच्या त्या नशिल्या आवाजाने मला आणखीनच बेधुंद केलं. आम्ही दोघेही एकमेकांतात असे विलीन झालो होतो की जणू दोन आत्मे एक झाले होते. त्यांचा भरदार शरीराची उष्णता मला जाणवत होती. मी त्यांच्या मानेवर माझ्या श्वासांची उष्णता सोडली तेव्हा त्यांच्या अंगावर पुन्हा एकदा शारीर झाली. मी केवळ एक शारीरिक जवळीक नव्हती, तर आमच्या दोघांच्या मनातील त्या अबोली भावनांचा आणि ओळीचा हा एक स्वप्नवत अनुभव होता. त्या रात्र जसजशी पुढे सरकत होती तसतशी आमच्यातील उत्कंठा वाढतच होती. काकूंच्या त्या मादक रूपाने आणि त्यांच्या स्पर्शाने मला पूर्णपणे पाछाडलं होतं. आता फक्त प्रतीक्षा होती ती पुढच्या क्षणाची, जिथे सर्व मर्यादा ओलांडला जाणार होता. रात्रीचा तो प्रहर आता एका अशा वळणावर आला होता जिथे शब्दांची गरजच उरली नव्हती. काकूंच्या त्या उबदार मिठीत मी पूर्णपणे विरघळलो होतो. त्यांच्या शरीरातून निघणारी ती उत्तेजना आणि उष्णता मला अधिकच बेभान करत होती. बाहेर पावसाचा जोर वाढला होता, पण आत मात्र आमच्या भावनांचा एक वेगळाच पाऊस बरसत होता. मर्यादा ओलांडताना काकूंनी मला हळूच आपला चेहरा माझ्या जवळ आणला. त्यांच्या नशिल्या डोळ्यात एक वेगळीच मोहिनी होती, जिथे मला पूर्णपणे स्वतःच्या स्वाधीन करून घेतलं होतं. मी त्यांच्या मौशार गालांना स्पर्श केला तेव्हा त्यांच्या ओठांतून एक हलका हुंकार बाहेर पडला. त्यांच्या त्या नजाकतीचा भाव बघून माझ्या हृदयाचे ठोके आणखीनच वेगवान झाले होते. मी हळूच त्यांच्या कंबरेभोवती हात घेतला आणि त्यांना अधिकच घट्ट आपल्या जवळ घेतला. त्यांच्या त्या लवचिक शरीराचा स्पर्श मला एखाद्या अमूल्य सुखाची जाणीव करून देत होता. त्यांनी आपले डोळे मिटले होते, जणू त्या या गुपित सुखाच्या स्वतःला झोकून देत होत्या. मी त्यांच्या कपाळावर एक हळूवार स्पर्श केला आणि आमचे श्वास एकमेकात गुंतले गेले. त्यांच्या त्या गुळगुळीत आणि रेशमी त्वचेचा स्पर्श एखाद्या मखमली स्वप्नासारखा वाटत होता. त्याच क्षणी मला कळून चुकलं की हा केवळ एक शारीरिक हव्यास नव्हता, तर दोन एकट्या मनांना मिळालेला तो एकमेव आधार होता. काकूंनी माझ्या खांद्यावर डोकं ठेवलं आणि मिश्किलपणे म्हणाले, आदित्य, तू इतका वेळ शांत कसा राहू शकला? त्यांच्या त्या प्रश्नात एक वेगळीच ओढ आणि बुरळ होती. आम्ही दोघेही त्या बेधुंद अवस्थेत तासनतासात तसेच पडून राहिलो होतो. त्यांच्या त्या मिठीतील त्या गारवाने आणि माझ्या शरीरातील उष्णतेने एक विलक्षण संतुलन साधलं होतं. काकूंच्या त्या भरदार शरीराची आणि कांचनकांतीची मोहिनी अशी होती की मला माझं स्वतःचं अस्तित्व विसरल्यासारखं वाटलं होतं. पहाटेची वेळ जवळ येत होती, पण आमच्यासाठी वेळ जणू तिथेच थांबला होता. त्यांच्या त्या ओल्या स्पर्शात आणि लयबंद श्वासात एक अशी जादू होती की जिथे मला माझ्या आयुष्यातील रिकामा कोपरा भरून काढला होता. आयुष्यातील तो स्वप्नवत अनुभव माझ्या मनाच्या एका कोपऱ्यात कायमची आठवण बनून राहणार होता. आमच्यातील तो जवळीक बंध आणि ती रेशमी जवळीक ही केवळ एक रात्रीची गोष्ट नव्हती, तर तो आमच्या प्रेमाचा एक अनोखा प्रवास होता. पहाटेचा प्रकाश जेव्हा खिडकीतून आत आला तेव्हा काकूंच्या चेहऱ्यावरचं ते मधाळ हसू पाहून मला जाणीव झाली की आज माझ्या आयुष्याची एक नवीन आणि सुंदर कथा सुरू झाली आहे. आणि इथून पुढे आता मी रोज काकूंच्या घरी जात असायचो.